पहिले या समोर चल पकड राधे धुनी देऊ काय तुला का उभा राहणार पाय माझा उचलत आता राधा उचल थोडा राहिलाय चल उठ 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 उचलतच नाही पाय माझा बसा आवाज देत असतो पाय जाम झाला बस खाली घ्या तुम्ही मग घ्या घ्या असेल हा केस त्याबद्दल नाही ना काय असं ना मतलब वो लोग गीता पढ़ते तभी से तभी शुरू हो गया इससे असं घ्या म्हणजे गीता गीता पढ़ने में तकलीफ होती है दरवाजा तुला चालेल बाबू हा हा दरवाजा उघड थोड़ा दरवाजा उघड ठेव हा चक्री उघड याच्यावर बसा आणि पायाला धुणी द्या असं द्या आपण या पायाला दोन्ही पायाला हा दोन्ही पायाला द्या बस झालं हाताला बाहेरची घेऊ अजून उभं करा डायरेक्ट करू वैन उभा राहिली भांडा बाजूला हा हा ते गरजा हात निघताना ना कापडा आणतो तुमचा गेटवरती पाय पडले पायाला पाय शिकवा पायाला पाय शिकवा एक मिनिट चेक करू दे हा जाम आहे चार पडदे बांधा अक्षता ना? हा अक्षता ते देवाळ्याचं ते सगळं पडेल नाही तर
बोलताय तुम्ही बाजारात बोलते काय काय तुम्ही असं वागताय मॅडम. बघ. महादेव हा, पोरं पकड. हा, पकड. महादेव आपल्याला नाही म्हणतात शिवाजी. म्हणूच नाही त्याला चालू आहे ना महादेव. नाही मला आणि असं असं बसून ठेवायचं. पानावर घेऊन ना, तू पानावर. बांधून ते बांधा. याच्यावर असतात तिकडे घ्या मी तुम्ही. तो माझा पोरगा जेवढा घाबरला नाही तेवढा हा घाबरला. माहिती आहे. त्यांची बहीण आमच्याकडे इकडे आली होती. त्याच्यानंतर त्यांची मुलं झाली. आता आला तो. बहिणीला काढलं ना आम्ही बाबाने आम्ही इकडे. त्याच्या बहिणीनेच केलं ना मुसलमान लग्न. हो हो. दोन हो रात्री त्याला पुन्हा माझ्यासोबत नितीन कडदडे का तुझं बॉडी काय खास? नाही ना आता त्याचा मी माझा काही संबंध पहिला नाही. बॉडी होता का तुझं खास? नाही ना साईडवरती कामाला ठेवला आमच्याकडे हवा हवा येतो तो. ए, माझ्याकडे काय माझ्या नावाने कापतो नुसता. अच्छा तुमच्या नावाचं लय तिकडे टाकायचं. भाऊचा खास बॉडी काढायला. बोल बच्चन तर आहे बाकी काय त्याच्याबरोबर तुम्ही काय बस. हा एक हो रे ते कामात सर्वांनाच चेक करायला जातो जाम आहे ना. तुम्हीच चेक करा ना भाऊ. वहिनी आहे का मला? तो बदल नाही मानतो. ऐक डायरेक्ट उभा करा. काय बोलू? पाय चिटकवू डायरेक्ट हा उभा राहायची ना त्याच्यावर पाय ठेवा. हा. ताकद लावली रे. हा? चल थोडा
एक पाय जाम झाला हा मला. समजलं मला त्यांनी टाकायला लावले हा. उतरा उतरा समज तुम्ही बोलायच्या अगोदर समजलं डावा पाय जाम हा झाला. पकडलंय तो बाकी आहे पुरा. दोन्ही पाय जाम झाले का? हा नंतर मग डावा माझ्या? जाम झाला. दूर जाऊन तसा पाऊस पडतो लवकर खाली आता हलकं वाटतं का मला? लवकर हा मला इथून पूर्ण फक्त इथून मला जाम वाटतोय. हा एक पाय इथून जाम वाटतोय. घरचं झालं नाही एकदा तुम्ही लोकं पण एकदा उभे राहून क्लिअर होतं पण ढेकळ येत आहेत तसे. असे ढेकळ येत आहेत. चांगलं कोणाचं तरी असणारच उलटी आल्या का दुसऱ्या? हा? काम ढेकळ उलटी आल्या का दुसऱ्या? उलटं झालं का? हा सगळं अंगामध्ये दिसतंय का? बाहेरमध्ये जावं आहे. हा अच्छा तेच उलटी आल्या का ढेकळ? ते इथे दुखायला थांबणारच, थांबणारच. तो खडक येते लागली. मी पटकू किंवा ना माझ्या अंगामध्ये कधी आजी यायची. मग जेव्हा माझं लग्न ठरलं ना तर माझ्या पप्पांनी गाणं घातले की बायका माझ्या मुलीचं लग्न होतंय जर तू तिथे अंगात असेल तर तू निघून जा. जे काय तुला सांगायचं ते सांग आणि तू जा. तिथून कधी माझं अंग घेतलं. त्यानंतर माझे पप्पा गेले. माझ्या लग्नाच्या 2 वर्षांनी पप्पा गेले. आणि माझे पप्पा गेल्यानंतर ते एकदम म्हणजे ते जे वाचतं ना आमच्यामध्ये घरचं काढाव्याला करतात ते केलं ना तेव्हा फक्त आलेलं. त्यानंतर कधीच पप्पा माझ्या अंगात आले. म्हणजे आता माझ्या लग्नाला आता 15 वर्ष झाले. ते जाऊन म्हणजे 13 वर्ष पप्पा आले. तुम्हाला संध्याकाळी आहे ना संध्याकाळी 7 वाजले झाली तर तुम्हाला दूध प्यायला नाही. दूध नाही. मी कधी दूध प्यायला लागली. मग पण संध्याकाळी 7च्या नंतर आहे ना हा दुधाची चाय नाही प्यायची. साखर. थंड पाणी बंद. हा आईस्क्रीम खायचं बंद. अच्छा कायमचं हा तुम्हाला तुम्हाला काय काय? व्हायचं कोणाच्या घरी काय माहित झालं हा. त्या घरात मला पाणी चालणार नाही. 40 दिवस नाही पिलं. मला जेवण चालणार नाही. तुम्हाला चालणार हा? नाही. लक्षात ठेवा या कामाला. चालेल. तुम्हाला problem पण मला नको. हल्ली आले हा. मी संध्याकाळी 7च्या नंतर दुधाची चहा वहिनी, हे घ्या. मला असं वाटतं की खूप प्यावं नाही, आणि थंड तुम्हाला थंड पाणी. वाटतं ते प्यावं, पण नाही. दुधाची काय नाही घेऊ. चालेल. तुम्हाला कसलीच त्रास होणार नाही हमेशा दुधाची चाय जर पिली तुम्हाला त्रास सुरू होणार नाही. हा. भाजी लागणार नाही. भाजी लागणार नाही. हा. कोणतं चालू केलं सांगते नाही इथले इथे घुमत राहील. तिथल्या इथेच घुमत राहा. पंख्याने जास्त होणार. ते असंच बाहेर निघणार. आता बाहेर पाऊस पडतो ना तर गाडवा पटापट निघणार. बरोबर. तुम्हाला चेंजिंग करायला समजलं फटाफट कापला तुम्ही जा. बरं. तुम्ही मी रिक्षातून येतो पाहिजे याला काय समजणार नाही. तुम्हाला काय समजत नाही. काय म्हणणार आपण किती मागे काय म्हणणार ठीक आहे चालेल. तुम्ही रिक्षातून पकडलं तर मी रिक्षातून येतो. बा मी तुमच्यावर येतो. बस हा या. अरे इथे घरात भरपूर प्रॉब्लेम आहे ना. ते तुम्हाला लोकांना समजणार नाही. या इकडे समोर या.